नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आलो ऊस पिकामध्ये आणि साधारणतः जर ऊस पिकाचं जर वय बघितलं संपूर्ण महाराष्ट्राचं सरासरी तर 3 ते 4 महिन्यांचा साधारणतः ऊस पीक हे झालंय. आणि ऊस पिकामध्ये साधारणतः आता सर्वच शेतकऱ्यांना जवळपास बरोबर का सर्वच शेतकऱ्यांना एक महत्वाचा रोग या शेतामध्ये दिसतोय. खरं तर शेतकऱ्यांना एक प्रश्न पडतोय की हा रोग आहे, हा मर रोग आहे की याला कीटकामुळे असं झालंय किंवा आळीमुळे असं झालंय का, हा प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांना पडलेला आहे. बरोबर आहे काका? तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला होता. हे बुरशीमुळे झालंय की आळीमुळे झालं, हे प्रश्न तुम्हाला पडला होता. बरोबर. तर हा जो प्रश्न आहे सगळ्या शेतकऱ्यांना पडला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये हा ऊस पिकामध्ये रोग येतोय, सध्या प्रॉब्लेम होतोय. तो जर प्रॉब्लेम आपल्याला बघायचं झालं तर आपण या ठिकाणी बघू शकतो. हे बघा, असं हे मधातलं पान वाळतं, एक साईडचं पान हिरवं राहतं आणि त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम दिसायला लागतो. शेतकरी असं उपटून बघतात आणि त्याच्यानंतर आपण बघतो की खालचा हा भाग असा अलगद निघून येतो आणि खालचा भाग असा झालेला असतो. जर यामध्ये आपण खोड जर फोडला आणि त्या खोडामध्ये एक आळी आपल्याला दिसते, आळीनं खाल्लेलं सुद्धा दिसतं आणि असा प्रॉब्लेम आपल्याला दिसतोय. त्यामध्ये एक सकत झाड दिसत नाही, त्यामध्ये डॅमेज आपल्याला दिसते, त्यात हानी झालेली दिसते, त्यात नुकसान झालेलं आपल्याला दिसतं. आता आपण जर दुसरी भाग बघितला, आता बघा हे एक छोटं झाड आहे आणि यामध्ये आळ्या, हे बघा असा सडलेला भाग आहे. आता हा कशामुळे, हे बघा या ठिकाणी आपण आळ्या बघू शकतो. हे बघा, हे आळ्या आपल्याला स्पष्टपणे याच्यात दिसतात. तर हे नक्कीच आळीमुळे आपल्याला दिसतंय. बघा शेतामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी असं झालं, या ठिकाणी पण बघू शकता. बघा या ठिकाणी सुद्धा असं झाले, असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला हा प्रॉब्लेम दिसून येतोय. तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर हा प्रॉब्लेमवर जर सोल्युशन उपाय जर काय करायचा असला तर बुरशीनाशकाकडे न वळता, कारण हा एक बुरशीमुळे झालेलंच नाही किंवा बुरशीची हानी याला झालेली नाही, याला हानी झाली फक्त एक आळी याला लागलेली आहे. म्हणजे आपल्याला याच्यावर एक कीटकनाशक मारावं लागेल. तर ते कीटकनाशक कोणत्या पद्धतीने मारायचे, आपण म्हणतो की क्लोरान-ट्रायनिलिप्रोल हे एक आपण कीटकनाशक त्याला वापरू शकतो. जैविकची आणि रासायनिकची जोड यामध्ये आपल्याला बसवायची. उत्तम नियंत्रणासाठी आपल्याला याच्यामध्ये क्लोरान-ट्रायनिलिप्रोल आणि ब्युव्हेरिया बॅसियाना या दोन्ही घटकांची आपल्याला एकत्रित याच्यामध्ये फवारणी करायची. उत्तम नियंत्रण आपल्याला या आळीवरती मिळवता येतं. आणि दुसरं, जर निव्वळ आपण जर जैविकचा जर आपण वापर करत असू तर आपल्याला ब्युव्हेरिया बॅसियाना आणि मेट्रायझिम आणि सुपली या दोन बुरशांचा आपल्याला एकत्रितपणे फवारणी घ्यायची. किंवा जर रासायनिक आणि जैविकची जर जोड जर आपण बसवलं तर उत्तम नियंत्रण आपल्याला मिळवता येतं. त्यामध्ये ब्युव्हेरिया बॅसियाना आणि क्लोरान-ट्रायनिलिप्रोल हे आपल्याला एकत्रित वापरायचं.